जय हरी. कसे सगळेजण मजेत का? माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. म्हणजे आता व्हिडिओचं कारण म्हणजे आता आपलं काम म्हणजे शेतातले कामं काही ना काही चालूच असतं ना. त्याच्यामुळे ना तर हे मागचं रान रिकामं झालं ना, तर बघा असे भोत आपण याचे गोळा करून ठेवलेले पातीची, जे कांदे काढलेली पात होती ती शेळ्यांसाठी आता गोळा करून भोतात भरून घेतली आणि ती घरी व्हायची. आता आम्हाला म्हणजे वाहणार आहे आम्ही. आणि आता मी सांगते, आपलं हे जुनं पानं गवत हे वळण आहे की हे बघा, हे सागाचं वळण मी तुम्हाला दाखवत होते, पण तेव्हा खूप गबळ होतं. त्याच्यामध्ये चारा टाकेल होता मकाचा. परत आपलं ते असं वायफट उगलेलं गवत होतं ना, तर ते आम्ही सगळं ओढून घेतलं बाजूला. आणि उंदरांनी त्याच्या खाली भरपूर असा वकीर केलेला होता ना, तर ते सगळं साफ करून घेतलं. उंदरं नाहीशी केले. त्या उंदरांनी बघा डाळिंबाची ना 2-3 झाडांचं खूप असं नुकसान केलं. मी तुम्हाला दाखवते ती. तर त्यासाठी मग आम्ही एकदम वळण चक्काचक करून ठेवलं. आणि कांद्यातलं ड्रीप आहे का बघा, आम्ही असं गोळा करून आता सगळं साफ झाल्यानंतर इथं आणून ठेवलं. आणि त्या जुन्या पाण्या गबळाचं आम्ही काय केलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सागाची झाडं बघा एकदम चकाचक झालेलं आहे वळण आपलं. तर मी तुम्हाला डाळिंबाची कशी नुकसान केली तर मी तुम्हाला दाखवते. आता ड्रीप कांद्याचं आम्ही गोळा करून घेतलंय सगळं. आमचे 3 डाळिंबाचे झाडांचं आहे ना बघा, हे असे कुडतोडून घेतले. पहा बरं, हे 2 होते, दोन्ही खाऊन घेतले. असे करंडून इकडं याच्यात आणले होते चाऱ्यामध्ये ना, तर अजून वर पण होते ते. हे बघा, हे असे खाल्ले. हे असे कवळेच, एकदम कवळे असे कुडतोडून पर त्याचं हे करून ठेवलंय. अशी नुकसान केली उंदरांनी. मग त्याच्यामुळे सगळं वळण आम्ही एकदम असं मस्त साफ करून घेतलं. आणि ड्रीप कांद्यातलं ड्रीप काढलं ना, दुसऱ्या पिकासाठी उपयोग येणार. नवीन काय पीक होणार मी तुम्हाला अजून सांगितलं नाही, ते पण सांगणार आहे. तर त्याचे मी पहिल्या स्टेपपासून तुमच्या पर्यंत मी पोचवणार आहे. आम्ही काय करतो आमच्या शेतामध्ये. आणि ही ड्रीप आता गोळा करून घेतलेले आहे आम्ही, कारण की आता नांगरट होणार आहे आपल्या रानाची ना, म्हणून. आणि जुनं ड्रीप बघा, हे जुनं पानं पडेल होतं ना, तर हे आम्हाला भंगारमध्ये विकायचं आहे आता. आणि इकडे हे भोत आहे ना, आता वाहून न्यायचे बैलगाडीमध्ये. साहेब आता बैलगाडी धरणार आहे, तर ते काही तुम्हाला दाखवलं जाणार नाही, कारण की भोत उचलायचे पण ते तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. तर जमलं झालं शक्य तर पोचवीन. आणि इकडून बघा, हे पण वळण आम्ही इकडल्या बाजूचं पण चकाचक करून घेतलं एकदम. आणि कपाशी होती का आपली, ती ठेवली, दाबून ठेवली, आपली सरपण चुलीसाठी उपयोगी येईल म्हणून. आणि चाऱ्याचं आम्ही काय केलं, ह्या चाऱ्याचं तुम्हाला इथं कुठंच काही दिसणार चाऱ्याचं, तर मी तुम्हाला दाखवते आता. चला मग आपण जाऊ. मी तुम्हाला थोडं बॅक कॅमेऱ्याने दाखवते, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसल. बघा, इथं आता मोटर चालू केली डाळिंब बागेवर ना, ड्रीप चालू केलं. तर आता असं इथं मस्त असं पाणी, इथला नळ निघलाय. काय नाही बाई, हे काय नळ निघला इथला, तर मला सांगावं लागेल साहेबांना. नळ तुटला वाटतं. तर हे पाणी वायफट चाललंय. इथं नियोजन करते मी आता. आपण आताच बघितलं, तो नळ निसटला होता ना, तो आता बसून दिला साहेबांनी. आणि साहेब गेलेत घरी. तर कुल्फीच्या पेट्या भरायच्या होत्या ना, त्याच्यामुळे ते थांबले नाही. आणि मी तुम्हाला ते चाऱ्या, आपण तो वळणाचा चारा आणून बघा असा टाकलाय डाळिंबाच्या खोडाला, झाडाला टाकलाय असं, म्हणजे ड्रीप झाकून टाकलंय. आणि ड्रीप याच्या खाली चालू राहून, आणि आपण बघणार आहे त्याच्या मुळ्या कितीक वाढ झालेली मुळ्यांची. आणि यापासून चाऱ्यापासून किती आपली पाण्याची बचत झालेली आहे
ते पण बघणार आहे. आणि आता मी ना तुम्हाला इथं आपण ड्रीप आहे आपले तर डाळिंब बागेचं आणि बघू आपण. इथं आपली ही ड्रीपची नळी. आणि आता मुळ्या जर बघितल्या तुम्ही आणि यापासून असा फायदा होतो तर बघा आपल्या यात छोटे छोटे गांडूळ पण तयार झालेले, शेणखत ते टाकलेलं आहे ना आपण, त्यामुळं. आणि सोय आपण SCT आपण हे वापरलेले आहे वैदिक टेक्नॉलॉजी ना, तर ते पण खत टाकलेलं आहे. आणि गांडुळांनी बघा अशी मस्त अशी खत खाऊन बघा शेणखत टाकलेलं होतं ना आम्ही, तर त्याचं अशी मऊ असं खत करून टाकलेलं आहे. आणि आपल्या डाळिंब बागेच्या मुळ्या बघा तुम्ही, हे बघा असे लांब लांब झालेले आहे. आणि अजून खूप मोठाले वाढलेले आहे, पण मी जादा उचकलं नाही कारण की लई उचकल्यावर मुळ्यांना तुटतात, त्याच्यामुळं मी केले. आणि आपल्या यापासून आपलं ड्रीप असतं ना, ड्रीप म्हणजे हे टाकलेलं आहे ना आपण चारा, तर त्यापासून पाण्याची पण बचत होती आणि आपल्या झाडांना पण एकदम मस्त ग्रो येतो. फळतं बघा, हे बघा मी लगेच लाईव्ह तुम्हाला दाखवते. बघा फळांची साईजमध्ये पण खूप असा बदल झालेला आहे आमच्यावाल्या. तर बघा आम्ही याच्या आधी कधीच केलेलं नव्हतं, तर गेल्या वर्षी आम्ही करणार होतो, पण आम्हाला दुसऱ्या कामामुळे वेळ नाही भेटला आणि डाळिंब बागेकडे थोडं कमी लक्ष गेलं. आणि आता तर बघा फळं पण मस्त अशी साईज झालेली फळांची पण. आणि आपण ते चारा टाकले त्यापासून आपली पाण्याची बचत, झाडांना पण असं मस्त ग्रो आलेला आहे. तर माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला डाळिंब बागेचा ते पण सांगा. आणि आमच्या डाळिंब बागेचे फळं बघा एकदम मस्त असे झालेले, मस्त असा ग्रो आलेला आहे डाळिंब बागेला पण. आणि ते आपण चाऱ्याचं ते मल्चिंग केलेलं आहे ना आम्ही त्या चाऱ्याचं, तर त्यापासून आम्हाला असा फायदा झाल्याने वाटू राहिला आपल्या बागेला. तर सगळ्या शेतकऱ्यांनी जर आपली कमी पाण्यावर आपली शेती जर चांगली आणायची असेल तर हा प्रयोग एकदम सक्सेस झालेला आहे. कारण की आम्ही यंदाच केला, कारण की गेल्या वर्षी पण नव्हता केला, कारण की वेळेअभावी नाही होत काही. पण मग आपल्याला पीक जर चांगलं आणायचं असेल तर फळांची साईज जर चांगली मोठी पाहिजे तर मग आपल्याला हा प्रयोग करायला काही महाग नाही. कारण की मार्केटमध्ये पण चांगल्या मालालाच भाव असतो, कारण की म्हणजे हलक्या मालाला भाव कमी भेटतो. तर आपल्याला साईज बनवायची असेल तर तुम्ही बघा आम्ही ना आता थोडं थ्रिप्स आल्याने झालतं ना, तर मग साहेबांनी फवारणी दिली बागेला. बघा थोडे थोडे त्यावर आहे ना यातले औषधाचे शितुडे उडलेले आहेत, तर ते तुम्हाला दिसलच. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. नवीन काही वाटलं मला काही बागेमध्ये बदल तर मी तुमच्यासोबत शेअर करील. चला मग बाय, भेटू पुढल्या छान अशा व्हिडिओमध्ये. जय हरी.